नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण तूळ राशीबद्दल जाणून घेणार आहोत। तूळ राशीचं जे त्यांनी भोगलेले दिवस आहेत आणि पुढे जे दिवस येणार आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला पोहोचवणार आहे आणि अगदी 100% खरी अशी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। तूळ राशीने भोगलेले दिवस तूळ राशीच्या जीवनात मागील काही वर्ष म्हणजे सतत चालणारी एखादी अदृश्य परीक्षा होती। आयुष्य आपल्यावर रागावलं आहे का हेच त्यांना कधी कधी कळत नव्हतं। शांत राहायचं, विचारपूर्वक वागायचं आणि सर्वांना समजावून घ्यायचा हा तूळ राशीचा स्वभाव, परंतु जगाने मात्र तुमच्या शांततेचा फायदा घेतला। परंतु तूळ राशीच्या लोकांनो, आज मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे आणि माझी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण मी जी गोष्ट सांगत आहे ती थेट तुमच्या मनाला स्पर्श करणारी आणि एकदम खरं सत्य मी तुमच्यासमोर मांडत आहे। तूळ राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यात तुम्ही असं वळण आणू शकतात ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल। तर काही लोकांना एक मोठा निर्णय घ्यावा लागेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हा संकेत तुम्ही दुर्लक्षित केला तर नंतर मनात फक्त एकच प्रश्न राहील, त्या दिवशी मी हा संदेश ऐकला असता तर कदाचित माझं आयुष्य वेगळं असतं। तुम्हा सर्वांना एक छोटी विनंती आहे, जर तुमची राशी तूळ असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ जरूर लिहा, कारण जे लोक श्रद्धेने स्वामींचं नाव घेतात त्यांच्या आयुष्यातले अडथळे हळूहळू दूर होतात। आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण की मी तुमच्यासाठी स्वामींचा एक छोटा उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि हा जो उपाय मी सांगणार आहे तो तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो। आणि हो, तूळ राशीच्या लोकांनो, माझा हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। तूळ राशी, तुम्हाला नेहमी वाटतं का की तुम्ही सगळ्यांसाठी न्याय ठेवता, संतुलन राखता, कोणाचं वाईट करत नाही? पण आता विश्व तुमच्यासाठी न्याय देणार आहे। होय, पुढचे काही दिवस तुमच्यासाठी साधे नसणार आहेत। ज्या गोष्टी तुम्ही मनात दाबून ठेवल्या, ज्या भावना व्यक्त केल्या नाहीत, ज्या संधी तुमच्या हातातून निसटल्या, त्या सगळ्यांचा हिशोब आता सुरू होणार आहे। एखादी अनपेक्षित बातमी, एखादं कुपित उघडं होणं, अचानक मिळालेली संधी तुमच्या आयुष्याचं तोल पूर्ण बदलवू शकते। तुम्हाला वाटेल की ही परिस्थिती तुमची परीक्षा घेत आहे, पण खरं सांगितलं तर ही परीक्षा म्हणजे तुमची नियती तुमची पातळी उंचावत आहे। जर तुमची रास तूळ आहे तर पुढचं जे ऐकणार आहे ते हलक्यात घेऊ नका, कारण हा काळ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरू शकतो। तूळ राशी, आता तुमच्या आयुष्यामध्ये असा टप्पा येणार आहे जिथे खूप दिवसांपासून प्रलंबित असलेला एक महत्त्वाचा निर्णय तुमच्यासमोर उभा राहील आणि यावेळी तो टाळता येणार नाही। तुम्ही स्वभावाने शांत, संतुलित आणि सर्वांची बाजू समजून घेणारे आहात, म्हणूनच अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या भावना बाजूला ठेवून इतरांना प्राधान्य दिलं। पण यावेळेस परिस्थिती अशी बनेल की तुम्हाला स्वतःसाठी उभं राहावंच लागेल। हा निर्णय नातेवाईकांशी संबंधित असू शकतो, एखाद्या व्यक्तीला कायमचं दूर करण्याचा किंवा पुन्हा नवीन संधी देण्याचा। तो करिअरशी संबंधित असू शकतो, सध्याच्या सुरक्षित मार्गावर राहायचं की नवीन धाडसी पाऊल उचलायचं, किंवा आर्थिक बाबतीत मोठी गुंतवणूक, भागीदारी किंवा बदल स्वीकारायचा की नाही। सुरुवातीला मनात थोडा प्रचंड गोंधळ निर्माण होईल। जर चुकीचा निर्णय घेतला तर लोक काय म्हणतील, मी सगळ्यांना नाराज तर करत नाही आहे ना, असे प्रश्न तुम्हाला सतावतील। पण लक्षात ठेवा, तुमच्या राशीचं चिन्ह आहे तराजू आणि हा तराजू आता तुमच्या बाजूने झुकण्याची वेळ आलेली आहे। तुम्ही इतके दिवस इतरांसाठी संतुलन राखलं, आता विश्व तुमच्यासाठी न्याय करणार आहे। तुमची अंतर्प्रेरणा या काळात अत्यंत तीव्र होईल। आतून येणारा हलका संकेतही दुर्लक्षित करू नका। जेव्हा तुम्ही ठामपणे निर्णय घ्याल तेव्हा काही लोक तुमच्यापासून दूर जातील, काही नाती तुटतील, पण त्याच वेळी तुमच्या आयुष्यात योग्य लोकांसाठी जागा तयार होईल। पण हा क्षण एक फक्त निवड नाही, तर हा तुमच्या आत्मसन्मानाचा पुनर्जन्म आहे। या निर्णयानंतर तुम्हाला हलकं वाटेल, मनातील ओझं कमी होईल आणि पुढचा मार्ग अधिक स्पष्ट दिसू लागेल। तूळ राशी, हा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी नाही तर तुमचं स्थान मजबूत करण्यासाठी आहे। जर तुम्ही धाडसाने स्वतःसाठी उभे राहिलात तर हा एकच निर्णय पुढील तुमच्या अनेक वर्षांचा पाया ठरू शकतो। तूळ राशी, तुमच्या आयुष्यात लवकरच असं सत्य उघड होणार आहे जे आत्तापर्यंत पडद्याच्या मागे लपलेलं होतं। एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट किंवा एखादी परिस्थिती ज्याबद्दल तुम्हाला थोडासा संशय होता पण ठोस पुरावे नव्हते, त्याचा आता खरा चेहरा आता स्पष्ट दिसू लागेल।
सुरुवातीला तुम्हाला धक्का बसेल, कारण की तुम्ही मनापासून ज्या व्यक्तीला तुम्ही जास्त जीव लावला, विश्वास ठेवला होता. पण लक्षात ठेवा, हे सत्य तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला चुकीच्या मार्गावर वाचवण्यासाठी समोर येत आहे. कदाचित एखादं गुपित संभाषण तुमच्या कानावर येईल, एखाद्या व्यक्तीचं दुटप्पी वागणं तुम्हाला उघडकीस होईल, किंवा एखादी गोष्ट ज्याबद्दल तुम्ही गोंधळात होता ती अचानक स्पष्ट होईल. या क्षणी भावनेच्या भरात प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहा, निरीक्षण करा आणि योग्य वेळी योग्य शब्द वापरा. कारण तुमची ताकद म्हणजे संतुलन आणि शहाणपणा. हे सत्य समोर आल्यानंतर तुमचं मन हलकं होईल, कारण अनिश्चिततेचा ताण तुमच्या मनावरचा संपेल. तूर राशी, प्रत्येक सत्य थोडा त्रास देतं, पण तेच पुढचा योग्य निर्णयाचा पाया घालतं. जे लोक तुमच्यासाठी खरे आहेत तेच टिकतील, आणि जे फक्त स्वार्थासाठी होते ते आपोआप दूर होतील. हा काळ तुमच्या भोवतालची साफसफाई करण्याचा आहे, आणि त्यानंतर तुमचा मार्ग अधिक स्पष्ट, अधिक सुरक्षित आणि अधिक यशस्वी होणार आहे. तूर राशी, ज्यांना पैशांच्या बाबतीत तुम्ही बराच काळ ताणतणावात राहिला, तुम्ही तणाव अनुभवत होता, तो तणाव आता कमी होण्यास सुरुवात होईल. काही व्यवहार अडकले होते, अपेक्षित रक्कम वेळेवर मिळत नव्हती, खर्च वाढले होते आणि कमाई असूनही हातात बचत राहत नव्हती. आता या सगळ्यात हळूहळू सुधारणा दिसेल. एखादे थांबलेलं पेमेंट सुटू शकतं, नवीन कामाची संधी मिळू शकते, साईड इन्कमचा मार्ग खुला होऊ शकतो, किंवा एखाद्या व्यक्तीकडून आर्थिक मदत तुम्हाला अनपेक्षितपणे मिळू शकते. सुरुवातीला ही रक्कम फार मोठी वाटणार नाही, पण ती तुमच्या आत्मविश्वासासाठी खूप महत्त्वाची ठरेल. विशेष म्हणजे हा काळ तुम्हाला पैशांबाबत अधिक शहाणं बनवेल. आधीपेक्षा जास्त नियोजन कराल, अनावश्यक खर्च टाळाल आणि भविष्यासाठी सुरक्षितता तयार करण्याचा तुमच्या मनात विचार राहील. एखादी गुंतवणूक, पार्टनरशिप किंवा नवीन काम सुरू करण्याचा विचारही तुमच्या मनामध्ये येऊ शकतो. पण घाई करू नका, संतुलित विचार करूनच पावलं उचला, कारण तुमची राशी संतुलनाची आहे. आर्थिक बाबतीतही तोल राखला तर हा काळ तुम्हाला स्थैर्य, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान देऊ शकतो. तूर राशी, पैसा केवळ नोटांमध्ये मोजला जात नाही, तर तो तुमच्या मेहनतीची, निर्णयक्षमतेची आणि योग्य वेळीची परतफेड असते. आणि आता ही वेळ तुमच्या बाजूने वळतीये. तुमच्या नातेसंबंधाच्या क्षेत्रात आता मोठं वळण येणार आहे. तुम्ही नेहमी शांतता, समजूतदारपणा आणि संतुलन राखण्याचा प्रयत्न करत होते, पण अनेकदा तुम्ही स्वतःच्या भावना दाबून ठेवल्या, फक्त नातं टिकावं म्हणून. आता परिस्थिती अशी बनेल की तुम्हाला स्पष्ट बोलावंच लागेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गंभीर चर्चा होईल, जी सुरुवातीला तणाव निर्माण करेल, पण शेवटी नात्याचा खरा पाया मजबूत करेल. जर नातं खऱ्या विश्वासावर उभं असेल तर ही चर्चा त्याला अधिक खोल आणि प्रामाणिक बनवेल. पण जर नातं फक्त दिखाव्यावरती टिकलेलं असेल तर ते हळूहळू दूर जाईल. काही तूळ व्यक्तींसाठी नवीन नात्याची सुरुवात होण्याचा योग आहे. एखादी भेट, अचानक झालेली ओळख, मैत्री जी पुढे जाऊन गंभीर रूप घेऊ शकते. काही तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन घर, दुरुस्ती, सजावट किंवा घरात एखादा शुभ कार्यक्रम होण्याचा योग आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला महत्त्वाचा ठरेल आणि त्यांच्या आशीर्वादामुळे अडकलेली कामेही मार्गी लागतील. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःचा आवाज हरवू देऊ नका. तुमचं मतही तितकंच महत्त्वाचं आहे. तूळ राशी, घरातील हा बदल तुमच्या मनाला स्थैर्य देईल. जेव्हा घराचा तराजू संतुलित असतो तेव्हा बाहेरचं आयुष्य देखील अधिक सोपं वाटू लागतं. तुमच्या आयुष्यात शांतता नांदेल, तुम्ही अजून मजबूत व्हाल. तूळ राशी, आता तुमच्या आर्थिक स्थितीत एक ठोस आणि जाणवण्याजोगा बदल सुरू होणार आहे. गेल्या काळात बरेच खर्च वाढले, बचत कमी झाली आणि अपेक्षित उत्पन्न वेळेवर मिळालं नाही, त्यामुळे मनामध्ये असुरक्षितता निर्माण झाली होती. पण आता परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने फिरतीये. एखादी अडकलेली रक्कम तुम्हाला मिळू शकते, नवीन उत्पन्नाचा स्रोत सुरू होऊ शकतो, पगारवाढ किंवा अतिरिक्त कमाईची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे हा बदल अचानक होईल, पण तो तुमच्या आधीच्या संयम आणि नियोजनाचं फळ असणार आहे. या काळात तुम्हाला पैशाबाबत अधिक स्पष्टता मिळेल. कुठे गुंतवणूक करायची, कुठे खर्च कमी करायचे, भविष्यासाठी कसं सुरक्षित जाळं तयार करायचं. एखादी छोटी गुंतवणूक तुम्हाला पुढे मोठा फायदा देऊ शकते, पण हा निर्णय घेताना घाई करू नका.
तुमचा संतुलित विचार आणि तर्कशक्ती हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. जर तुम्ही शहाणपणाने पावले उचललीत तर पुढील काही महिने आर्थिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा वाढवणारे ठरू शकतात. तूळ राशी पैसा हा फक्त गरजच नाही, तर तो तुम्हाला स्वातंत्र्य देतो, निर्णय क्षमता वाढवतो आणि तुमच्या आत्मसन्मानात वाढ करतो. आता तुमचा आर्थिक तराजू हळूहळू समृद्धीच्या बाजूने झुकतोय. तूळ राशी तुमच्या आयुष्यात सुरू झालेल्या या बदलांचे संकेत आहे. वेळ तुमची परीक्षा घेत होती, आता तोल तुमचा हळूहळू तुमच्या बाजूने आहे. काही नाते स्पष्ट होतील, काही संधी उघडतील, काही आर्थिक स्थिती सुधारणात होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःसाठी उभं राहायला शिकाल. आणि लक्षात ठेवा, तुमची खरी ताकद म्हणजे तुमचं संतुलन. यावेळी संतुलन राखताना स्वतःचा आवाज स्पष्ट करा, कारण नियती तुमच्यासाठी न्याय देण्यास तयार आहे. पुढचा काळ तुम्हाला आत्मविश्वास, स्पष्टता, स्थैर्य देणारा ठरू शकतो. फक्त भीती सोडा आणि योग्य क्षणी योग्य निर्णय घ्या. आता मी तूळ राशीसाठी स्वामींचा खास उपाय सांगणार आहे. तर तूळ राशीच्या लोकांनो, या काळामध्ये तुम्हाला एक छोटा उपाय करायचा आहे. त्यामुळे स्वामींची कृपामध्ये अजूनच वाढ होऊ शकते. दररोज सकाळी किंवा रात्री शांतपणे तुम्हाला फक्त 11 वेळा श्री स्वामी समर्थ असं तुम्हाला जप करायचं आहे आणि स्वामींना तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे की स्वामी, माझ्या आयुष्यात जे योग्य आहे तेच घडू दे. हा छोटासा उपाय तुमच्या मनाला शांतता देईल आणि कधीकधी हीच शांतता आयुष्य बदलायची सुरुवात असते. तर तूळ राशीच्या लोकांनो, तुम्हाला वाटत असेल की तुमच्याच आयुष्यात खूप दुःख आलं आहे, पण एक लक्षात ठेवा, रात्र कितीही काळी असली तरी सकाळ आता जवळ आलेले आहे. कदाचित आता पुढचे जे पण येणारे दिवस आहेत ते तुम्हाला नवीन आशा देणारे आहेत. फक्त विश्वास ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत, तुमच्या पाठीशी उभे आहेत. फक्त सर्व तूळ राशीच्या भक्तांना शेवटची एक छोटी विनंती करते की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा, कारण श्रद्धेने घेतलेलं नाव कधीच व्यर्थ जात नाही. आणि तुमच्या सर्वांवरती स्वामींची कृपा अशीच कायमस्वरूपी राहो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा. आणि हो, स्वामी भक्तांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका. धन्यवाद.